आज आपण नागपंचमी विशेष एक पारंपरिक पदार्थ बनवते. त्यासाठी इथं मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 2 तास पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ मी बरोबर 1 वाटी इतके घेतलेले आहेत. आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये घालून याची जाडसर असा रवा बनवून घ्यायचा आहे. एका भांड्यात तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आणि 1/2 वाटी इतकं मी किसून घेतलेला गूळ घातलेला आहे. आता हे गॅसवर ठेवून यातील गूळ फक्त आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून रवा घालायचा आणि रवा मंद गॅसवर हलका सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. यातच 1 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा. 2 मिनिटं मिक्स करून घ्यायचं. आता यातच गुळाचं पाणी गाळून घ्यायचं. सोबतच वेलदोडा पावडर आणि किंचित मीठ घालून सर्व चांगलं फटाफट मिक्स करायचं. गॅस अगदी मंद करून याच्यावर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं शिजून घ्यायचं. मध्ये आधे झाकण काढून हलवून घ्या म्हणजे मिश्रण कढईला चिकटणार नाही. मिश्रण चांगलं घट्ट झालं की तूप लावलेल्या प्लेटवर काढून चांगलं पसरवून घ्यायचं. सजावटीसाठी पिस्ता बदामाचे काप लावलेत. 10-15 मिनिटं थंड करून याचे आवडीप्रमाणे काप करून घ्या. नागपंचमी विशेष मस्त अशी पारंपरिक खांडवी तयार झाली.